बाबा हे आता याच्यामध्ये तुम्ही तणनाशक मारता ना. हो आता हे जे पान आहे हो हे जे आणि हे याच्यात अंतर कमी आहे हो तर मग किती ml न मारता आणि कसं मारता? 40 ml 40 ml. काय काय टाकतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काय नाही लिंबू युरिया बर. हो युरिया किती? युरिया आपला पावशेर. बर. मग त्याची वाफ अशी झाडावर जात नाही का? नाही कधी जाईल नाही. मग आणणारच काय माणूस तो. हा हन्नारा काय काम असं आहे ना. मग? आणि हुड वगैरे लावता का त्याला? हा हो हुड. हो बरं त्याची स्पीड कमी ठेवायची अजून, हा पण झाडावर नाही जाऊ देत. नाही शेतकरी मित्रांनो हा प्रश्न मामाला याच्यासाठी विचारला की हे शेत स्वतःच आहे का तुमचं भाऊ? नाही आपण कामावर जाईल. हे विशेष आहे. जर आपण एखाद्या वेळेस जर दुसरं काम सोपवलं जे आपले सहकारी असतात तर ते काय केलं जातं की ज्यावेळेस फवारा मारला जातो STP सारखा प्रेशर असतं चार्जिंगच्या फवारीलाही, कारण की एका लिटरमध्ये 4.5-5 लिटर ती मोटर बाहेर फेकते पाणी आणि त्याच्यामुळे जी वाफ उडती ती वाफ येते पानावर त्याचा परिणाम होतो, फळावर स्क्रॉचिंग पडती आणि हे जे फळ आहे हे पूर्ण कामातून जाते, त्याच्यानंतर त्याचा भाव राहत नाही. तर एकंदरीत त्यांच्या बरोबर राहून जमिनीवाले सुद्धा बरोबर ना भाऊ, ते दोघं जण काम करतात बरोबर, स्वतः घाम गाळतात आणि त्याच्या माध्यमातून हे फुललेलं हे सगळं स्वप्न त्यांचं आपल्याला दिसतंय. मोसंबी 5 लाख रुपये, 5,10,000 रुपये त्यांची 2.25 एकरमध्ये गेलेली आहे. तर नक्कीच कामाला, नियोजनाला, ज्ञानाला जितकं महत्त्व आहे तर ते जसं सांगितलं गेलं तसं केलं गेलं पाहिजे, त्यातून चांगला फायदा आपल्याला हा मिळत असतो. मामा खूप चांगलं काम आहे बरं तुमचं. हो हा, कारण की गवत जागेवरच जळीनं चांगलीच गोष्ट आहे की नाही, हो आहे की नाही. तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा. यांचा फक्त जो फवारणीचा तणनाशकाचा जो हे आहे तो फक्त 20 लिटरच्या टाकीने किंवा चार्जिंग पंपाने होतं. याच्यावर मारायचा जो पूर्ण खर्च आहे किंवा मग जे काही केलं जातं ते ब्लोअरने केलं जातं. ब्लोअरचा तुम्हाला व्हिडिओ मी पाहायला टाकतो आणि ब्लोअर केल्यामुळं त्यांचा वेळ, पैसा, खर्च सगळा त्यातून वाचतो. पण तणनाशक मारणं हे कसब आहे, तणनाशक मारणं हे काळजीचं काम आहे, ती दुधारी तलवार आहे आणि त्याच्यामध्ये जो चांगला व्यक्ती मारणारा असेल त्यांनी पण पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी मारायला लावलं त्यांनी पाहिलं पाहिजे. दोघांनी निरीक्षण दिलं पाहिजे, कारण की आज तुम्ही मारलं त्याचा तुम्हाला आज फरक पडणार नाही, पण 1 महिन्यानंतर त्याचं स्क्रॉचिंग तुम्हाला फळावर दिसतं. त्या कारणानं तेच नंतर समोर लक्षात येतच आपल्या. तर यांनी जे तणनाशक मारलं त्याचा परिणाम या फळावर कुठेही तुम्हाला दिसून येणार नाही. पूर्ण पावडर सहित पूर्ण झाड जसे तसं आहे. तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भाऊ रामराव. राम राम.